पीएम ई बस योजनेअंतर्गत सोलापुरात आतापर्यंत 20 ई बसेस दाखल झाल्या आहेत। या बसेस सध्या आजळा एक्झिबिशन ग्राउंड परिसरात उभ्या असून त्यांची पीडीआय तपासणी सुरू आहे। महत्त्वाचे म्हणजे या बसेस अद्याप महानगरपालिकेच्या ताब्यात आलेल्या नसून रजिस्ट्रेशन प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही। त्यामुळे सध्या सर्व बसेस जेबीएम कंपनीच्या ताब्यात आहेत। ई बसेसच्या इन्स्पेक्शनमधील काही उपकरणांबाबत चोरीची चर्चा झाल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। चौकशीनंतर ई बसेसमध्ये चोरी झाल्याचे आढळले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट झाले। दरम्यान बुधवार पेठ येथील ई बस डेपोचीही पाहणी करण्यात आली। चार्जिंग स्टेशन, वॉशिंग एरिया, वर्कशॉप आणि सिव्हिल कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सोलापूरकरांना पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी 20 ई बसेस लवकरच रस्त्यावर आणण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या हालचालींना वेग आला आहे।